हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे RTMNU या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी कंप्लीट रिसर्च मेथॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघायचे आहेत. म्हणजे संपूर्ण 100 MCQsची प्रॅक्टिस आपल्याला आजच्या या सेशनमध्ये होणार आहे, जेणेकरून तुमचा लास्ट मिनिट प्रिपरेशन चेक या व्हिडिओद्वारे होणार आहे. सुरू करूया आजच्या व्हिडिओला, आजच्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, RTMNची एक्झाम टार्गेट करत आहेत, पण त्यांना आणखीनही वाटतंय की आपला अभ्यास झालेला नाही आहे. त्यांच्यासाठी ही लास्ट मिनिट संधी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक क्रॅश कोर्स, जो तुम्हाला हा सेक्शन ए जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. हा क्रॅश कोर्स आहे क्विक रिव्हिजन क्रॅश कोर्स, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत क्विक रिव्हिजन नोट्स, क्विक रिव्हिजन मॉक टेस्ट, क्विक रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर्स आणि 1500 प्लस MCQ PDF. यामधले नोट्स जे आहेत ते तुम्ही 2 ते 3 तासात रीड करून देखील मॉक टेस्ट देऊन ट्राय केलात तरी देखील तुम्ही या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला रिसर्च मेथडमध्ये मिळणार आहेत या क्विक रिव्हिजन क्रॅश कोर्समुळे. असा हा क्रॅश कोर्स तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच तुमची प्रॅक्टिस देखील करून घेणार आहे MCQ थ्रू. ठीक आहे. 1500 प्लस MCQ PDFमध्ये तुमचं संपूर्ण रिसर्च मेथॉलॉजी कव्हर होईल आणि नक्कीच तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल या येणाऱ्या एक्झामसाठी या कोर्स थ्रू. या कोर्सची फीस आहे ₹599 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपलं लास्ट मिनिट प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. संधी सोडू नका, कारण ही शेवटची संधी तुमच्याकडे आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. ओके. रिपोर्ट, संशोधनात्मक अहवाल, रिसर्च डेसर्टेशन, संशोधन प्रबंध, रिसर्च फ्रेमवर्क, संशोधन आराखडा, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर याचं उत्तर कसं असायला पाहिजे? तर बघू शकतो आपण संशोधात्मक अहवाल असतो का? नाही. अहवाल कधी देतो आपण? जेव्हा संशोधन एखादं कंप्लीट होतं तेव्हा त्याचा अहवाल देतो, किंवा कंप्लीट करण्याआधी पण हा अहवाल तयार करू शकतो की असं असं माझं संशोधन असणार आहे. पण डेझर्टेशन म्हणजे तयार झाल्यानंतर थेसिस देतो, ते प्रबंध देतो, तसं असतं. त्याच्यानंतर रिसर्च फ्रेमवर्क, तर हो, संशोधन सुरू करण्यापूर्वी द्यायचं असतं ते रिसर्च फ्रेमवर्क द्यायचं असेल, म्हणजे संशोधन आराखडा आपल्याला सुरू करायचा असतो. म्हणून एक ऑप्शन येणार आहे सी. रिसर्च फ्रेमवर्क जे आहे ते आपल्याला सुरुवातीला द्यावं लागतं, प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी द्यावं लागतं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द रायटिंग ऑफ डेसर्टेशन शुड बी. शोध प्रबंधाचे लेखन डॅश डॅश असावं. कसं असायला पाहिजे? प्रबंधाचे एका लेखन कसं असायला पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत डेकोरेटिव्ह, अलंकारिक, टेक्निकल, परिभाषिक, रिसर्चेबल, संशोधनात्मक आणि पोएटिक, काव्यमय. या प्रश्नाचा आन्सर अगदी सोपं आहे. तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात तर आणखीन सोपं आन्सर याचं तुम्हाला लगेच मिळेल. अलंकारिक, परिभाषिक किंवा काव्यमय गोष्ट संशोधनामध्ये येऊ शकत नाही, किंवा आपण यूज करणार नाही, किंवा ते व्हॅलिड वाटणार नाही. तर मग याचा आन्सर काय असणार आहे आपल्याला माहिती आहे, जे आहे रिसर्चेबल, जे एकदम करेक्ट आन्सर आहे. ते रिसर्चेबल म्हणजे संशोधनात्मक, म्हणजे शोध करण्यायोग्य असावं. शोध प्रबंधाचं लेखन कसं असावं? रिसर्चेबल असावं. म्हणजे करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रिव्हिलन्स अँड फिजिबिलिटी ऑफ रिसर्च डिपेंड्स ऑन. संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता कशावरून ठरते किंवा डॅश डॅशवरून ठरते, असा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत टायटल, शीर्षक, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष, एक्सपेन्स म्हणजे खर्च, ड्युरेशन म्हणजे कालावधी. तर संशोधनाची व्यापकता आणि व्यवहार्यता शीर्षकावरून ठरते का? नाही. निष्कर्ष एक आपण ऑप्शनला ठेवूया, बाकीचे ऑप्शन्स चेक करूया. खर्च किंवा कालावधीवरून ठरत नाही. तर संशोधनाची व्यापकता आणि व्यवहार्यता कशावरून ठरते? तर ती आहे कन्क्लुजन. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे बी. कन्क्लुजन निष्कर्षावरून ठरते की संशोधन किती उपयोगी आहे किंवा किती व्यवहार्य आहे, किती उपयोगात येऊ शकतो लोकांना. म्हणून याचं ऑप्शन बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स ऑब्स्टॅकल्स द ऑब्जेक्टिव्ह फाइंडिंग्स ऑफ रिसर्च. खालीलपैकी कोणत्या बाबींमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? वस्तुनिष्ठ निष्कर्ष असतात, एखाद्या संशोधनाचे वस्तुनिष्ठ निष्कर्ष असतात आपल्याला माहिती आहे, पण काही बाबींमुळे याला बाधा येते, म्हणजे अडथळा येतो. तर कशामुळे येतो? तर आपले ऑप्शन्स बघूयात. रिसर्चर्स प्रेजुडिसाइज,
म्हणजे संशोधकाचा पूर्वग्रह, सब्जेक्टिव्ह अप्रोच म्हणजे व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, द टर्बन ऑफ इमोशन्स भावनिकतेचा पडगा, आणि डी ऑल ऑफ द अबो वरीलपैकी सर्व. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे, तर आपण एक एक करून बघितलं तर बघावं की संशोधकाचा पूर्वग्रह जो असेल तो सुद्धा या गोष्टीला बाधा आणेल, म्हणजे जो काही खरा रिझल्ट आहे तो आपल्या समोर येणार नाही. त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, तोही एक इथे चुकीचा निष्कर्ष देऊ शकतो किंवा वस्तुनिष्ठ निष्कर्षाला बाधा अडथळा निर्माण करू शकतो. भावनिकतेचा पडगा असेल त्यावेळेस देखील संशोधक इमोशनल होऊन एखादा रिझल्ट देऊ शकतो, निष्कर्ष देऊ शकतो, म्हणजे हे देखील जे ऑप्शन आहे ते देखील आपल्याला वस्तुनिष्ठ निष्कर्षासाठी बाधा येऊ शकते. माझं करेक्ट ऑप्शन काय आहे, डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा जेव्हा वरील सर्व जे ऑप्शन्स आहेत त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. पुढचा प्रश्न बघूया. द मेन रिपोर्ट ऑफ रिसर्च युजली कंटेन्स डॅश डॅश केसेस. संशोधनाच्या मुख्य अहवालात साधारणपणे किती प्रकरणं असतात किंवा डॅश डॅश प्रकरणे असतात. तर इथे आपल्याला किती प्रकरणं असतात ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 4 म्हणजे 4, 3 म्हणजे 3, 8 म्हणजे 8, 5 म्हणजे 5. तर यामध्ये किती प्रकरणं असती, 5 प्रकरणं यामध्ये असतात. हे आपल्याला पाठ करायचं आहे किंवा माहिती असलं पाहिजे. ह्याचं करेक्ट आन्सर 5 आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कॅन डिटरमाइन द क्वालिटी ऑफ रिसर्च. संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल. तर संशोधनाचा दर्जा जो आहे तो कशावरून निर्धारित करतात किंवा ओळखला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत द रिसर्चर्स, संशोधकावरून, तर नाही, संशोधकावरून दर्जा कधीच ठरवला जात नाही. द गाईड, मार्गदर्शक, मार्गदर्शकावरून देखील संशोधनाचा दर्जा ठरत नाही. नेक्स्ट आहे नॉलेज ऑफ रिसर्च मेथॉलॉजी, संशोधन पद्धती कुठली वापरले याच्यावरूनही त्याचा दर्जा आपल्याला लक्षात येणार नाही. चौथा ऑप्शन आहे रिसर्च डेझर्टेशन म्हणजे संशोधन प्रबंधावरून. तर आपलं करेक्ट ऑप्शन देखील हे डी रिसर्च डेझर्टेशन, कारण प्रबंधामध्ये संशोधन पूर्णपणे मांडलं गेलेलं असतं. जे अभ्यासकाला किंवा जे इतर संशोधनकर्ते आहेत त्यांना ते उपयोगी पडतं तो प्रबंध. संशोधनामधील पद्धतीशास्त्र कुठलं वापरलेलं आहे यापेक्षा देखील कुठला प्रश्न उपयोगी पडतो आपल्याला, तर प्रबंध जो काय आहे तो जास्त उपयोगी करतो. म्हणून त्याच्यावरून संशोधनाचा दर्जा निश्चित करू शकतो किंवा निर्धारित करता येतो. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ रायटिंग बिब्लिओग्राफी इन रिसर्च. संशोधनात संदर्भ ग्रंथसूची लेखन करण्याची डॅश डॅश ही एक विशेष पद्धत आहे. कोणती. आपले ऑप्शन्स आहेत APA, BBA, PAT, APU. हे जे काय आहेत ते आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत. ते बिब्लिओग्राफी रायटिंगच्या मेथड्स आहेत, स्टाईल्स आहेत असं आपल्याला माहिती आहे. पण यातलं खरं ऑप्शन करेक्ट आन्सर जे आहे APA. APA ही जी आहे ती एक सायटेशन स्टाईल आहे, बिब्लिओग्राफी रायटिंगची एक स्टाईल आहे. ज्याचा फुल फॉर्म आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. हा एक फॉर्मॅट आहे जेव्हा आपण एखादं जर्नल मध्ये संशोधन देतो ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रंथसूची द्यावी लागते इतर लोकांना अभ्यास करण्यासाठी किंवा लिंक लागण्यासाठी, संदर्भ घेण्यासाठी. त्यावेळेस या फॉर्मॅटमध्ये ती लिहिली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टाईल्स आणि फॉर्मॅटमध्ये अकॅडमिक डॉक्युमेंट्स सच लाईक स्कॉलरली जर्नल्स, आर्टिकल्स आणि बुक्स हे गोष्टी त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये ते वापरलं जाते APA स्टाईल. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल. संशोधन समस्येचा गुण काय आहे आपल्याला सांगायचं. सगळ्यात पहिले आपल्याला महत्त्वाचं कळलं पाहिजे की रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय आहे. रिसर्च करण्यापूर्वी आपल्याला एखादी समस्या निवडावी लागते ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याला आपण रिसर्च प्रॉब्लेम म्हणतो. त्याचा गुण काय आहे किंवा ते कसे असायला पाहिजेत म्हणजे त्याला आपण गुण म्हणू शकतो. तर आपले ऑप्शन्स बघूयात काय आहेत. रिसर्च प्रॉब्लेम शुड बी कन्साइज, संशोधन समस्या संक्षिप्त असावी. राईट विदाउट पंक्च्युएशन, विरामचिन्हांचा वापर न करता लिहावी. शुड बी अ नीड ओरिएंटेड रिसर्च टॉपिक, गरजाभिमुख संशोधन विषय असावा. ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व. तर संक्षिप्त समस्या म्हणजे संशोधन समस्या जी आहे ती संक्षिप्त असावी हे बरोबर आहे, चांगला गुण म्हणता येईल. त्याच्यानंतर विरामचिन्हाचा वापर आपण कधीच करायचा नसतो संशोधन समस्येमध्ये, बरोबर आहे. आणि गरजाभिमुख संशोधन विषय असावा, विषय निवडतानाच आपण गरजाभिमुख संशोधन विषय निवडतो म्हणजे हा देखील आपला एक गुण आहे असं आपण म्हणू शकतो. ऑब्व्हियसली याचा करेक्ट असणार आहे डी ऑल ऑफ द अबव. वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते संशोधन समस्येचे गुण आहेत असं आपण म्हणू शकतो, म्हणून करेक्ट ऑप्शन डी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टू जनरेट न्यू नॉलेज इज मेन पर्पज ऑफ
विच रिसर्च, नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे? नवीन ज्ञानाची निर्मिती करतो म्हणजे कुठला संशोधन आपण करत असतो? तर आपले ऑप्शन्स आहेत बेसिक म्हणजे मूलभूत, अप्लाइड म्हणजे उपयोजित, ॲक्शन म्हणजे कृती, एक्सपेरिमेंटल प्रायोगिक. तर इथं बेस निर्माण करायचं आहे, नवीन ज्ञान निर्माण करायचं आहे, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? बेसिक. मूलभूत संशोधन जे आहे त्याचा मुख्य उद्देश असतो ज्ञानाची निर्मिती करणे किंवा नवीन ज्ञानाची निर्मिती करणे, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आलेलं आहे? ए आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन द इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च रिपोर्ट एम्फसाइज ऑन लुकिंग ॲट द मॅटर, संशोधन अहवालाच्या मूल्यांकनात डॅश डॅश बाब पाहण्यावर भर असतो. कुठली बाब पाहण्यावर भर दिलेला असतो संशोधन अहवालाचं मूल्यांकन करताना? तर आपले ऑप्शन्स आहेत हायपोथेसिस, परिकल्पना किंवा गृहीतक मांडणी, अझम्पशन्स गृहीतक मांडणी, रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन कार्यपद्धती, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स अँड कन्क्लुजन्स. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपण रिसर्च करणार आहेत तेव्हा आपल्याला उद्दिष्ट काय आहेत आणि निष्कर्ष काय निघालेत हे आपल्याला जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून मूल्यांकन करताना देखील या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून काय येणार आहे? डी, द प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स अँड कन्क्लुजन्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द सायंटिफिक अप्रोच हॅज वन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट नो अदर मेथड ऑफ अटेनिंग नॉलेज हॅज अँड दॅट इज. ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म कोणता आहे? तर संशोधन करताना विशेष गुणधर्म कुठला आहे जो शास्त्रीय पद्धतीत आपण वापरतो? तो कुठला आहे? आपले ऑप्शन्स आहेत डिवाइन ऑथॉरिटी, दैवी अधिकार, सेल्फ करेक्शन, स्वयंसुधारणा, मायटिकल प्रोफेन्सी, गुड भविष्यवाणी, स्पिरिच्युअल रिव्हेलेशन्स आध्यात्मिक प्रकटीकरण. तर इथे करेक्ट जे आहे ते आहे सेल्फ करेक्शन, स्वयंसुधारणा. एखादी गोष्ट जर जुन्या काळामध्ये आपल्याकडून चुकली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची असते. म्हणून एखाद्या ज्ञानावरून प्रयोग होऊन किंवा त्याच्यावर संशोधन करून नवीन ज्ञान आपल्याला मिळतं आणि त्याच्यातून आपण स्वयंसुधारणा करत असतो. म्हणून हा इथे एक गुणधर्म आहे, शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म हा आहे. म्हणजे करेक्ट आन्सर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन रिसर्चर्स अँड पार्टिसिपंट्स इज नोन ॲज. संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? दोघांमध्ये एकमेकांमध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे ज्याला आपण काय म्हणतो? शास्त्रीय भाषेत किंवा या संशोधनाच्या भाषेमध्ये? आपले ऑप्शन्स आहेत इंटिमसी जवळीक, इन्फॉर्मॅलिटी म्हणजे अनौपचारिकता, रॅपोर्ट म्हणजे एकतांता आणि नेक्सस म्हणजे संबंध. तर या प्रक्रियेला आपण म्हणतो रॅपोर्ट, एकतांता. या तिन्ही बाकीच्या तिन्ही ऑप्शन्स त्याच्याशी निगडीत नाही आहेत किंवा ते त्याला म्हटलं जात नाही. पण रॅपोर्ट आणि एकतांता ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यांच्यामध्ये परस्पर एक विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसर्च प्रॉब्लेम इज वन विच क्लिअरली सिक्स अ रिलेशन बिटवीन. संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? तर इथे आपल्याला एक प्रश्न विचारला जो असा आहे की संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्ट करतो, कुठल्या गोष्टींमधला संबंध स्पष्ट करतो? आपले ऑप्शन्स आहेत लॉजिस्टिक्स, सेवा पुरवठा, रिसर्चर्स संशोधक, हायपोथेसिस म्हणजे परिकल्पना आणि व्हेरिएबल्स म्हणजे परिवर्तक किंवा चल ज्याला आपण म्हणतो. तर कशामध्ये संबंध स्पष्ट करतो संशोधनात्मक प्रश्न? तर आपलं करेक्ट आहे हायपोथेसिस, परिकल्पना. जे काही आपण प्रश्न मांडलेले आहेत किंवा अजम्पशन केलेले आहेत की आपल्या संशोधनामध्ये ही माहिती पुढे येऊ शकते किंवा असं आपण हायपोथेसिस करतो, तर त्या प्रश्नांचा संबंध संशोधनामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. परिकल्पना तयार करण्यासाठीची पूर्वपीठिका यात असते किंवा परिकल्पना तयार करण्यासाठी पूर्व गोष्ट जी आपल्याकडे आवश्यक आहे ती काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत एक्झिस्टिंग थेअरी अँड लिटरेचर, उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत, इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखती, क्वेश्चनायर म्हणजे प्रश्नावल्या, ऑब्झर्वेशन्स म्हणजे निरीक्षणे. तर मुलाखती, प्रश्नावल्या आणि उपलब्ध साहित्य यावरती आपण अझम्पशन तयार करू शकतो. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं ऑप्शन करायच्यामध्ये ते आहे एक्झिस्टिंग थेअरी आणि लिटरेचर. जेव्हा आपण आधीच्या गोष्टींवरती अभ्यास करतो
त्यावरच आपण पुढचे अजम्पशन्स किंवा पुढचे हायपोथेसिस मांडत असतो, फॉर्म्युलेट करत असतो. म्हणून जो बेस आहे हायपोथेसिस बनवण्याचा तो आहे लिटरेचर रिव्ह्यू किंवा एक्झिस्टिंग थेअरी आणि लिटरेचर. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन ए आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रियालिटी फॉर सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट इन. शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे डॅश डॅश किंवा सत्यता म्हणजे काय असा प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत ओपिनियन्स मतप्रवाह, एम्पेरिकल वर्ड्स म्हणजे अनुभवजन्य स्थिती, अजम्पशन्स म्हणजे गृहीत धरलेल्या गोष्टी आणि नोशन्स म्हणजे समज कल्पना. त्याचं करेक्ट ऑप्शन ते आहे बी एम्पेरिकल वर्ड म्हणजे अनुभवजन्य स्थिती. शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय तर आपण जिथे प्रत्यक्ष अनुभव घेतोय, अनुभव घेण्यासारखी परिस्थिती आहे म्हणजेच अनुभवजन्य स्थिती आहे, त्याला आपण शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणू शकतो. कारण तिथे आपण ते सत्य स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं किंवा अनुभवलेलं असतं. म्हणून हे एम्पेरिकल वर्ड जे आहे त्याला सत्यता म्हणू शकतो. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. बिलीफ अनलाइक नॉलेज रेफर्स टू थिंग्स दॅट वन ॲक्सेप्ट्स ॲज ट्रू विदाउट एनी स्पेसिफिक. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे. आता कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या ज्ञानामध्ये नाही पण कल्पनेमध्ये खऱ्या मानल्या जातात. तर आपले ऑप्शन्स आहेत प्रूफ्स म्हणजे पुरावे, व्हॅल्यू म्हणजे मूल्य, मेजर्स म्हणजे मोजमाप, वेटेज म्हणजे भारांकन. तर ते करेक्ट आहे व्हॅल्यू म्हणजे मूल्य जे आहेत ते कल्पनेत विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसर्च डज नॉट एक्सेप्ट एनी फाइंडिंग्स ॲज ट्रू अनलेस द फाइंडिंग इज सब्जेक्टेड टू टेस्टिंग प्रोसिजर विच इज ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन सच ॲज प्रिन्सिपल ॲज नोन ॲज. जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असे मानित नाही. हे तत्व म्हणजे काय तर संशोधनामध्ये आपण एखादा निष्कर्ष जेव्हा सार्वजनिकरित्या तपासत नाही, ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट वापरून हा निष्कर्ष खरा आहे की नाही मानत नाही, बघत नाही, प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत ते तत्व अस्तित्वात येत नाही किंवा वापरात येत नाही किंवा लोक त्याला खरं मानत नाही. हे जे तत्व आहे त्याला काय म्हणतात तर आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता, सब्जेक्टिव्हिटी म्हणजे व्यक्तिनिष्ठता, सेरेंडिपिटी आणि डी न्यूट्रलिटी म्हणजे तटस्थता. त्याचं करेक्ट आहे ते आहे ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता. जे आपण म्हणतो की संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे तर ती वस्तुनिष्ठ म्हणजे काय, वस्तुनिष्ठता काय आहे ते आपल्याला या प्रश्नामधून त्याचा आन्सर मिळतं. प्रश्नामध्येच हे आन्सर आहे याचं. वस्तुनिष्ठता म्हणजे काय तर जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोपर्यंत संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असे मानित नाही. या तत्वाला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणू शकतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ए ऑब्जेक्टिव्हिटी. बघूयात पुढचा प्रश्न. द रिसर्च मेथड विच हॅज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अंडरस्टँडिंग द क्वेश्चन्स लाईक व्हाय अँड हाऊ अलॉंग विथ द क्वेश्चन लाईक व्हॉट रेफर्स टू. का, कसे, कधी अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी करण्यात येणारं शास्त्रीय संशोधन म्हणजे. तर आपला प्रश्न असा आहे की का, कसे, कधी या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन वापरतो किंवा कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात असा देखील प्रश्न याच्यावर येऊ शकतो. तर आपले ऑप्शन्स बघूयात आपण. कोरिलेशनल रिसर्च परस्पर संबंध संशोधन, सर्वे रिसर्च सर्वेक्षण पद्धतीचं संशोधन, क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन, क्वांटिटेटिव्ह रिसर्च संख्यात्मक संशोधन. तर याच्यामध्ये लॉजिक असं लावायचं आहे की का, कसे, कधी ह्याची उत्तरं कशी येणार आहेत आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह येणार आहेत. मग डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचं संशोधन कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये केलं जातं तर ते होतं क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च गुणात्मक संशोधन याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डिटेल होलिस्टिक डिस्क्रिप्शन ऑफ द वे ऑफ लाईफ ऑफ अ कल्चर इज नोन ॲज. एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय किंवा त्याला आपण काय म्हणतो. आपले ऑप्शन्स आहेत इथेनोग्राफी, इथेनॉलॉजी, इथेनोस्टडी, एथनिक डिस्क्रिप्शन. तर इथं आपल्याला काय विचारलेलं आहे एखाद्या संस्कृतीचं तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण. म्हणजे इथं आपल्याला चित्रण विचारलं म्हणजे काय असणार ते नक्कीच डिस्क्रिप्शन असणार आहे एखाद्या संस्कृतीचं. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय इथे इथनिक डिस्क्रिप्शन. करेक्ट ऑप्शन डी आहे. बघूयात पुढचा प्रश्न. प्री टेस्टिंग ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह टूल इज डन इन द केस ऑफ. माहिती गोळा करण्याच्या साधनांची पूर्वचाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते. म्हणजे जे काही आपण साधनं वापरणार आहे माहिती गोळा करण्यासाठी
त्याची पूर्वचाचणी घेतली जाते एका साधनामध्ये. ते साधन कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेले आहे ते सगळी माहिती गोळण्यासाठी म्हणजे डेटा कलेक्शनचे टूल्स दिलेले आहेत. त्यापैकी एक टूल असं आहे की त्याची पूर्वचाचणी घ्यावी लागते आणि मगच तो आपल्या संशोधनासाठी योग्य आहे की नाही हे ठरवलं जातं. तर आपले ऑप्शन्स आहेत ऑब्झर्वेशन, निरीक्षण, केस स्टडी म्हणजे व्यष्टी अभ्यास, इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, क्वेश्चन म्हणजे प्रश्नावली. त्याचं करेक्ट आहे बी, केस स्टडी. केस स्टडी काय आहे माहिती आहे आपल्याला? केस स्टडी म्हणजे एखाद्या प्रकरणाचा एक मुद्दा किंवा एक गोष्ट अशी असते की आपल्याला त्याची पूर्वचाचणी करावी लागते म्हणजे आपल्या अभ्यासाच्या संशोधना योग्य आहे की नाही आणि त्यानंतरच आपण पुरावा किंवा संदर्भ म्हणून आपल्या संशोधनामध्ये त्याला वापर करू शकतो. त्यालाच आपण केस स्टडी असं म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते आहे बी. जर असा कोणता टूल आहे ज्याच्यासाठी पूर्वचाचणी आवश्यक आहे संशोधनासाठी माहिती गोळा करण्यासाठी तो आहे केस स्टडी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॅम्पलिंग इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज सिमिलर टू डॅश डॅश. सॅम्पलिंग इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंबटिंब या प्रकारासारखी असते. तर कोणत्या प्रकारासारखी असते? आपल्याला ऑप्शन्स आहेत सिंपल रँडम साधी यादृच्छिक नमुना निवड, सिस्टमॅटिक पद्धतशीर नमुना निवड, कोटा अँड पर्पोजिव्ह सहेतुक नमुना निवड. तर ह्याचा उत्तर आहे डी पर्पोजिव्ह सहेतुक नमुना निवड. ही जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये गुणात्मक संशोधनातील नमुना निवडी संख्यातली संशोधन नमुन्यातील नमुना निवडीच्या या प्रकारासारखी असते. म्हणजे या प्रकारचा जो नमुना आहे तो दोन्हीमध्ये वापरला जातो. पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट. पर्यायबद्ध प्रश्न हे कसे असतात किंवा पर्यायबद्ध प्रश्नाचं डिस्क्रिप्शन आपल्याला आन्सरमध्ये द्यायचं आहे आणि आपले ऑप्शन्स आहेत रिलेट टू बेसिक डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात. एनकरेज एलॅबोरेट रिस्पॉन्स दीर्घ प्रतिसादाला प्रोत्साहन देतात. अलाउज रिस्पॉन्डंट नॉट टू आन्सर कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात. हॅव अ फिक्स रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात हे क्वेश्चन्स. क्लोज एंडेड क्वेश्चन. क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणजे प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर पण मिळतं. क्लोज म्हणजे जिथे एंड नाही आहे किंवा ठरलेला आहे एंड. क्लोज होतो एंड तिथे म्हणजे थोडक्यात ज्याला एंड ठरलेला आहे लिमिटेड आहे. माझा काय आन्सर असणार आहे हॅव अ फिक्स रेंज ऑफ आन्सर्स म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन डी आपल्याला मिळालेलं आहे. तर असं आपण लॉजिक एक्झाममध्ये सुद्धा लावू शकतो की प्रश्नामध्येच काही वेळेस आपल्याला आन्सर मिळत असतं. जेव्हा आपण प्रश्न व्यवस्थित वाचतो क्लोज एंडेड क्वेश्चन्स व्हॉट तर हॅव अ फिक्स रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स इथेच आपल्याला आन्सर मिळतं. म्हणून आपल्याला करेक्ट पहिले लक्ष देऊन प्रश्न ऐकायचे असतात, प्रश्न लिहायचे असतात किंवा वाचायचे असतात आणि मग त्याचा आन्सर आपल्याला भोप येतं. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्रॉस कल्चरल स्टडीज आर अन एक्झाम्पल ऑफ. आंतरसांस्कृतिक अभ्यास हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. क्रॉस कल्चरल स्टडीज आर एक्झाम्पल ऑफ कशाचं उदाहरण आहे आंतरसांस्कृतिक अभ्यास हे? तर आपले ऑप्शन्स आहेत केस स्टडी व्यष्टी अभ्यास, कंपॅरेटिव्ह स्टडी तौलनिक अभ्यास, एक्सपेरिमेंटल स्टडी प्रायोगिक अभ्यास, क्रॉस सेक्शनल स्टडी तिर्यक छेदात्मक अभ्यास. तर क्रॉस कल्चरल म्हणजे दोन कल्चर असतात त्या दोन कल्चरचा अभ्यास करायचा आहे. जिथे क्रॉस वर्ड आलेला आहे तिथेच आपल्याला दोन एक्झाम्पल्स असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? जिथे दोन संस्कृतीचा अभ्यास करणार म्हणजे नक्कीच तिथे कंपॅरेटिव्ह स्टडी होणार, तौलनिक अभ्यास होणार. म्हणजे याचं करेक्ट येणार आपला बी कंपॅरेटिव्ह स्टडी तौलनिक अभ्यास या प्रकारचं हे उदाहरण आहे. म्हणून याचा आन्सर बी आलेला आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज रिसर्च डिझाईन. संशोधन आराखडा म्हणजे काय? सगळ्यात पहिले संशोधन करताना आपल्याला संशोधन डिझाईन बनवावे लागते, त्यानंतर आपण संशोधनाला सुरुवात करतो. तर तेच संशोधन डिझाईन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थेअरी. सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग. द चॉईस बिटवीन युझिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स. गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धतीपैकी एक पद्धत निवडण्याची गोष्ट किंवा पद्धत म्हणजे रिसर्च डिझाईन. की द स्टडी इन विच यू प्रेझेंट रिसर्च फाइंडिंग्स. संशोधन फलितांचे सादरीकरण करण्याची पद्धत आहे रिसर्च डिझाईन. अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली माहिती चौकट म्हणजे रिसर्च डिझाईन. तर मी एक आयडिया देऊन ठेवते की रिसर्च डिझाईन जिथं वर्ड येईल तिथं फ्रेमवर्क
डेटा कलेक्शनचं, ॲनालिसिसचं, रिसर्चचं फ्रेमवर्क म्हणजे रिसर्च डिझाईन आपण थोडक्यात असं म्हणू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. मग ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला फ्रेमवर्क दिसत आहे, पण प्रत्येक ऑप्शनमध्ये फ्रेमवर्क असू शकतं, आपल्याला चेक करायला पाहिजे. पण या प्रश्नामध्ये फ्रेमवर्क वर्ड जिथं आलेलं आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा इज अ करेक्ट आन्सर ऑफ research design. Research design means a framework for every stage of collection. Let's move to the next question. Dash dash hypothesis is a proposal based on specific observation. Dash dash परिकल्पना हे विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना आहे. तो कोणत्या प्रकारची हायपोथेसिस परिकल्पना हे विशिष्ट निरीक्षणावर आधारित आहेत? तर आपल्या ऑप्शन आहे डायरेक्शनल, दिशादर्शक, नल म्हणजे निराकरणीय, डिडक्टिव्ह म्हणजे अनुमानात्मक, इंडक्टिव्ह म्हणजे परिवर्तनात्मक. त्याचा आन्सर आहे डी, इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह हायपोथेसिस इज प्रपोज बेस्ड ऑन स्पेसिफिक ऑब्झर्वेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ नॉर्मेटिव्ह रिसर्च? मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मूल्यात्मक संशोधन सर्वात महत्त्वाचा घटक, असा प्रश्न सिंपल आहे. आपले ऑप्शन्स आहेत सर्वे, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, सहभाग निरीक्षण, डिडक्टिव्ह मेथड निगमनात्मक पद्धत, आणि फील्ड वर्क म्हणजे क्षेत्रकार्य. करेक्ट आन्सर आहे डी, डिडक्टिव्ह मेथड जी आहे ती मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मूल्यमापन करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वन ऑफ द मेन एम ऑफ सायन्स इज, शास्त्राचा एक प्रमुख ध्येय काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत पर्सुएशन मन वळवणे, प्रिडिक्शन भाकीत करणे, पोस्टडिक्शन म्हणजे भूतकाळ जाणणे, किंवा असेशन म्हणजे सुस्पष्ट करणे. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला माहिती आहे. शास्त्र कशासाठी असतं तर प्रिडिक्शन करतं. आपण सायन्स, नासा वगैरे ज्या काही संस्था आहेत त्या काय करतात की आपल्याला पुढे काय घडणार आहे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण जे काय आहे ते आपल्याला नासाकडून कळतं, कारण ते एक सायन्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते समजतं. मग सायन्सचं मुख्य ध्येय काय आहे तर प्रिडिक्शन म्हणजे भाकीत करणं हे आहे, म्हणून याचा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे बी, प्रिडिक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. The stage at which the researcher makes his her observations and record them is called as. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवते तो टप्पा म्हणजे काय? निरीक्षणे नोंदवण्याचा एक टप्पा आहे, त्या टप्प्याला काय म्हणतात? तर आपले ऑप्शन्स आहेत डेटा मेजरमेंट माहितीचे मापन, डेटा ॲनालिसिस माहितीचे विश्लेषण, डेटा प्रोसेसिंग माहितीचे संस्करण, डेटा कलेक्शन माहितीचे संकलन. त्यातलं करेक्ट ऑप्शन आपल्याला एकच दिसतंय जे आहे डी, डेटा कलेक्शन. आपल्याला मिळालेली माहिती, निरीक्षण, ऑब्झर्वेशन देखील एक प्राथमिक स्रोत आहे डेटा कलेक्शनचा, त्यातून आपण निरीक्षणं नोंदवतो. भलेही ते मग सेकंडरी सोर्समधून आलेले असो किंवा प्रायमरी सोर्सेसमधून आलेले असो, पण जेव्हा ते आपण नोंदवतो तो टप्पा म्हणजे डेटा कलेक्शन होय, म्हणून करेक्ट ऑप्शन डी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ सेट ऑफ इंटर रिलेटेड कन्सेप्ट्स, डेफिनेशन्स अँड प्रपोजिशन्स that present a systematic view of phenomena by specific relations among variables is called. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे काय? तर इथं आपल्याला विचारलं आहे परस्पर असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे, त्याला काय म्हणतात? ज्याच्यामध्ये समूह, व्याख्या, सिद्धांत येतात. ह्या सगळ्याला काय म्हणतात असा सोपा प्रश्न आहे. प्रश्न जरी मोठा वाटत असला, अवघड वाटत असला, तरी त्याच्या शब्दांमध्ये फोड करायची, म्हणजे तो प्रश्न आपल्याला नीट समजेल आणि त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला निघेल. जसं आपण इथं फोड करू शकतो की द सेट ऑफ इंटररिलेटेड कन्सेप्ट, डेफिनेशन अँड प्रिपोजिशन्स दॅट प्रेझेंट सिस्टमॅटिक व्ह्यू ऑफ फेनॉमेना. तर कशामध्ये काय ते व्ह्यू देतो आपल्याला, कशाचा व्ह्यू देतो? डेफिनेशन, कन्सेप्ट अँड प्रिपोजिशन्स. याला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. तर आपले ऑप्शन्स आहेत प्रोसिजर कार्यप्रणाली, थिअरी म्हणजे सिद्धांत, मेथड म्हणजे पद्धत, डी कॉझेशन म्हणजे कार्य कारण भाव. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी, थिअरी सिद्धांत. सिद्धांतमध्ये आपल्याला माहिती आहे आपण कन्सेप्ट क्लिअर करतो, डेफिनेशन लिहितो, प्रोपोजिशन्स देत असतो, प्रेझेंट करतो, सिस्टमॅटिक व्ह्यू देतो, म्हणून त्याला आपण थिअरी म्हणतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. An exhaustive and critical reading of the available literature on their search topic prior to its investigation is called as. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? थोडक्यात आपल्याकडे ज्या
साहित्य उपलब्ध आहे त्याचा आढावा घेणे याला काय म्हणतात आपल्या रिसर्चच्या भाषेमध्ये. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्चिंग ऑफ लिटरेचर, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, असेसमेंट ऑफ लिटरेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ लिटरेचर. इथं भलेही आपल्याला ऑप्शन सेम दिसत असले तरी आपल्याला करेक्ट ऑप्शन इथे चॉईस करायचं आहे. रिसर्चिंग ऑफ लिटरेचर नाही तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करेक्ट आन्सर आहे. रिव्ह्यू म्हणजे जे दिले आपल्याकडे उपलब्ध असलेल्याचा अभ्यास करायचा, चिकित्सकपणे अभ्यास करायचा, व्यापक स्वरूपात त्याला वाचायचं, ऑब्झर्वेशन करायचा, आढावा घ्यायचा, परीक्षण करायचं म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. नेक्स्ट क्वेश्चन. अ फोकस ग्रुप डिस्कशन इन्क्लूड्स अबाउट डॅश डॅश पार्टिसिपंट्स. फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे किती लोक सहभागी होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे डेटा कलेक्शनसाठी ही पण एक पद्धत वापरली जाते फोकस ग्रुप डिस्कशन, ज्याच्यामध्ये साधारण किती लोक सहभागी होऊ शकतात. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत 6 ते 8, 22 ते 26, 2 ते 4, 10 ते 15. फोकस ग्रुपसाठी याचं करेक्ट आहे ए, 6 ते 8 लोक या प्रकारच्या डिस्कशनमध्ये सहभागी होऊ शकतात. हा आपल्याला प्रश्न मागच्या एक्झाममध्ये देखील आलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 6 ते 8 पार्टिसिपंट फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे सहभागी होऊ शकतात. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. डुईंग रिसर्च इन्व्हॉल्व्स द स्टेप्स. रिसर्च करताना काही स्टेप्स असतात, त्या रिसर्चच्या स्टेप्स आपल्याला सांगायच्या आहेत. तर त्यांनी मेसेज दिलेला आहे, आपल्याला त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. तर आपल्याला ऑप्शन्स काय दिलेले आहेत. स्टेटिंग द रिसर्च ऑब्जेक्टिव्स अँड हायपोथेसिस, मेथोडॉलॉजी, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा, स्टेटमेंट ऑफ रिझल्ट्स अँड डिस्कशन, आयडेंटिफाय देअर करेक्ट सिक्वेन्स. हे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला त्याचा करेक्ट सिक्वेन्स लावायचा आहे. ऑप्शन्स जसं मराठीमध्ये दिलेलं आहे. 1. संशोधनाचे उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीते, पद्धतीशास्त्र, संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो. याचा योग्य क्रम लावा. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या ऑप्शन्सपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. तर आपल्याला सुरुवात काय करायची आहे, तर रिसर्च प्रॉब्लेम हे सगळ्यात पहिले स्टेप आहे रिसर्चची. मग इथे 3 नंबर सगळ्यात पहिले यायला पाहिजे. तर 3 नंबर असलेला ऑप्शन कोणता आहे आपला सी. तर त्याच्या पुढच्या स्टेप्स पण बरोबर आहेत का आपण चेक करून घ्यायचं. पण पहिले स्टेप जेव्हा आपण ओळखतो तेव्हा ते ऑप्शन्स बरोबर आहे का पहिलं चेक करायचं. मग सीमध्ये 3 नंबर आहे आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. सेकंड दिलेला आहे फर्स्ट नंबरचा स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस. बरोबर आहे. रिसर्च प्रॉब्लेम नंतर ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस आपण करतो, तयार करतो किंवा मिळवतो, लिहितो, मांडतो. त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे मेथोडॉलॉजी. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस झाल्यानंतर मेथड आपण चॉईस करतो किंवा त्यानुसार आपण पद्धतीने संशोधन करायला लागतो. मग चौथी स्टेप आहे कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. मेथोडॉलॉजी ठरवली एकदा की आपण डेटा कलेक्शनला सुरुवात करतो किंवा त्याचं ॲनालिसिस करतो. आणि 5th सगळ्यात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ रिझल्ट्स अँड डिस्कशन. मग इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेला आहे का, तर हो बरोबर आहे. ह्या स्टेप्स सगळ्या बरोबर आहेत म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आपला सी. 3, 1, 2, 4, 5 हा योग्य क्रम इथे आहे आपल्याला मिळतो आहे सी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट. एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ काय आहे किंवा बिब्लिओग्राफी म्हणजे काय आहे आपल्याला सांगायचं. आपले ऑप्शन्स बघूयात. लिस्ट ऑल दिस बुक्स पब्लिश ऑन द टॉपिक. सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते. लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स एज अ गाईड फॉर फर्दर रिसर्च. वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते. इन्क्लूड्स समराइज ऑफ रेफरन्स लिस्टेड इन इट. सूचित केलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश केलेला असतो. इज ऑलवेज रिटन अ फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्राइब बाय द अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते. त्याचं करेक्ट आहे बी. लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स एज अ गाईड फॉर फर्दर रिसर्च. का पहिलं बरोबर नाही आहे, कारण त्याच्यामध्ये प्रकाशित सगळ्याच पुस्तकांची यादी दिलेली नसते, फक्त आपण यूज केलेल्या पुस्तकांची याद्यामध्ये असते. तिसरं बरोबर नाही आहे, कारण याच्यामध्ये सारांश दिलेला असतो असं ते ऑप्शन म्हणतं, मग हे पण चुकीचं आहे. आणि लास्ट इथे एकच पद्धत वापरतात किंवा ठरवलेली असते असं म्हटलं आहे, पण तसं नाही आहे. याच्या अनेक पद्धती आहे बिब्लिओग्राफी लिहिण्याच्या, त्या वेगवेगळ्या पद्धती आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन फक्त बी आहे. हे वाङ्मयामुळे अहवालास विश्वासार्हता प्राप्त करून देते की आपण रेफरन्स खरंच वापरलेले आहेत आणि तसंच पुढचं जो संशोधन करता आहे त्याला ते मार्गदर्शक ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॅश डॅश टर्म. एका टर्ममध्ये कुठलंही गृहीतक लिहिता येत नाही किंवा मांडता येत नाही. कोणतं गृहीतक आहे असं, तर आपलं ऑप्शन्स आहेत डायरेक्शनल दिशादर्शक,
डिक्लेरेटिव्ह उद्घोषणात्मक, नल अँड इंटरोगेटिव्ह शून्य आणि प्रश्नात्मक, जनरल म्हणजे सामान्य. तर याचं कसं आहे डी जनरल. सामान्य गृहीतक आहे ते कुठल्याही प्रकारामध्ये मांडता येत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे, जनरल सामान्य. नेक्स्ट क्वेश्चन, द एफ टेस्ट. एफ चाचणी म्हणजे काय किंवा एफ चाचणी काय असते, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आपल्या ऑप्शन्स आहेत इज बेसिकली वन साइडेड, मुख्यतः एकभुज असते. इज बेसिकली टू साइडेड, मुख्यतः दुभुज असते. कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, गृहीतकानुसार एकभुज किंवा दुभुज असेल. कॅन नेवर बी टू साइडेड, दुभुज कधीच असू शकत नाही. त्याचं कसं आहे बी सी. कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, म्हणजे गृहीतकावर एकभुज किंवा दुभुज किंवा एफ टेस्ट जे आहे ते दोन्ही प्रकारे असू शकते, गृहीतकावरती अवलंबून असते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी. प्रायोगिक संशोधनाचे डॅश डॅश करता येते. काय करता येते तर आपले ऑप्शन आहे इझिली जनरलायझेशन, इझिली ॲनालाइज, इझिली प्लॅन्ड, प्रिसाइजली कंट्रोल. तर प्रायोगिक संशोधन जिथे येतं तिथे कंट्रोल हा वर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जसं रिसर्च डिझाईनला आपण फ्रेमवर्क वर्ड लक्षात ठेवला आहे, तसा प्रायोगिक संशोधनासाठी कंट्रोल हा कंट्रोल वर्ड हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार डी प्रिसाइजली कंट्रोल. नेमकेपणाने नियंत्रित केलेले असतात प्रायोगिक संशोधनामध्ये, म्हणजे याचं करेक्ट आन्सर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स डॅश डॅश. एखादा संशोधन नियतकालिकाचा दर्जा याद्वारे दर्शवला जातो. कशाद्वारे दर्शवला जातो. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नलमध्ये जे काही रिसर्च प्रसिद्ध केले जातात त्याची क्वालिटी किंवा दर्जा कशावरून दर्शवतात तर आपले ऑप्शन्स आहेत एच इंडेक्स, जी इंडेक्स, IO स्कोर अँड डी इम्पॅक्ट फॅक्टर. त्याचं करेक्ट आहे डी इम्पॅक्ट फॅक्टर. किती इम्पॅक्ट लोकांवरचा पडलेला आहे, किती वाचकांपर्यंत तो पोहोचलेला आहे, किती वाचकांना तो आवडला आहे, हा इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे त्याच्यावर रिसर्च जर्नल आपल्याला दर्जा दर्शवत असतो रिसर्चच्या क्वालिटीचा. म्हणून याचं करेक्ट आन्सर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली चूजन डिपेंडिंग अपॉन. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने डॅश डॅशवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते प्रश्न तसा आपल्याला खूप सोपा वाटतो, पण ऑप्शन्स बघितल्यानंतर तो अवघड वाटायला लागतो. पण अवघड वाटून घ्यायचं नाही, आपल्याला करेक्ट ऑप्शन चॉईस करायचं आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली चूजन डिपेंडिंग अपॉन. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने कशावर अवलंबून असते. इट्स रिलेव्हन्स, त्याच्या समर्पकतेवर, अवेलेबल फंड्स, उपलब्ध निधीवर, इंटरेस्ट ऑफ रिसर्च, संशोधकाच्या आवडीवर, अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर, ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर. त्याचा करेक्ट आन्सर ए इट्स रिलेव्हन्स. भलेही त्याच्याकडे फंड्स असो, आवड असो त्या विषयामध्ये किंवा ग्रंथसंपदा असो किंवा नसो, पण तो विषय जर रिलेव्हन्स असेल, समर्पकतेवर असेल किंवा त्याच्यावर करंट इश्यूवर असेल, आवश्यक असेल त्याच्यावर रिसर्च करणं, तर तो विषय आपण निवडू शकतो किंवा संशोधक प्रामुख्याने ते विषय निवडतात. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे ए इट्स रिलेव्हन्स. याच्यावर संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने अवलंबून असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे. ऑप्शन्स आहेत रिसर्च रिव्ह्यू, संशोधकांचा समालोचक अहवाल, रिसेंटली रिटर्न टेक्स्टबुक, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ स्टँडर्ड जर्नल, प्रमाणभूत नियतकालिक प्रसिद्ध झालेला संशोधन लेख, अ मल्टी ऑथर ट्रिटाईज पब्लिश्ड इन इयर 2015. अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. त्याचा आन्सर आहे सी रिसर्च आर्टिकल पब्लिश इन स्टँडर्ड जर्नल, प्रमाणभूत नियतकालिक प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. आपला सेकंडरी स्रोत जो असतो तो बुक्स वगैरे असतात, पण नुकतंच लिहिलेलं पाठ्यपुस्तक असू शकत नाही किंवा रिसर्च रिव्ह्यू जो आहे तो प्रायमरी सोर्स असू शकत नाही. पण प्रायमरी सोर्स म्हणजे जिथं आपण स्वतः माहिती घेणार आहोत. मग जर्नलमधून आपण स्वतः माहिती घेतो, नियतकालिकामध्ये झालेला प्रसिद्ध आर्टिकल आपण वाचतो आणि त्यातून आपण डेटा घेतो, म्हणजे तो प्रायमरी सोर्स होतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर सी आहे. A research report showed that the population of the country increased from 20 million in 1941 AD to 60 million in 2000 AD. The study can best be described as. एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 साली
2 कोटी होती ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन असे होईल. म्हणजे कुठल्या प्रकारचं हा स्टडी आहे किंवा त्याचं उदाहरण आहे कशाचं. तर आपले ऑप्शन्स आहेत फॅक्टोरियल, घटकीय, सोशल, सामाजिक, लॉन्जिट्युडनल, दीर्घकालीन, क्रॉस सेक्शनल, छेदखंडित. त्याचं करेक्ट आहे सी लॉन्जिट्युडनल. आपल्याला माहिती आहे लॉन्जिट्युडनलमध्ये आपण दीर्घकालीन अभ्यास करतो एका रेषेमध्ये, म्हणजे सतत त्याचा गॅप घेऊन अभ्यास केलेला असतो. ऑप्शनमध्ये ते आहे, म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये तसं दाखवलेलं आहे की असा कोणता स्टडी आहे किंवा असा साखळीने किंवा दर त्याचा सालानुसार अभ्यास केलेला आहे, त्याचं कुठल्या प्रकारचं वर्णन होईल. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी लॉन्जिट्युडनल, दीर्घकालीन. नेक्स्ट क्वेश्चन, अ हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॅश डॅश स्टडीज. डॅश डॅश अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाहीत. असं कोणत्या प्रकारचं रिसर्च आहे किंवा अभ्यास आहे ज्याच्यामध्ये गृहीतक आवश्यक नसतं. तर आपले ऑप्शन्स आहेत नॉर्मेटिव्ह, प्रमाणीभूत, कोरिजिनल म्हणजे सहसंबंधात्मक, एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोगाधिष्ठित, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे अगदी सोपं आन्सर आहे. हिस्टॉरिकलमध्ये आपल्याला प्रिझम्पशन्स किंवा हायपोथेसिस मांडावे लागत नाही. जे ऑलरेडी आहेत तेच आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं किंवा ॲनालिसिस करायचं असतं आणि मग ते समोर मांडायचं असतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड्स इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे सॅम्पलिंगचे किंवा नमुना निवडीचे 2 पद्धती आहेत मुख्य, जे आहेत संभाव्यतेवर आधारित आणि असंभाव्यतेवर आधारित. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की संभाव्यतेवर आधारित कोणती पद्धत आहे खालीलपैकी ऑप्शन्सपैकी. तर जजमेंट सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग यापैकी कुठल्या संभाव्यतेवर आधारित आहे. तर बी स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग ही जी पद्धत आहे ती आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची पद्धत आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ. क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे. आपले ऑप्शन्स आहेत रिअल लाईफ सिच्युएशन, प्रत्यक्ष वस्तुस्थिती, डुईंग लॅबोरेटरी स्टडीज इन आउटडोर, प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास, एक्सपेरिमेंटल अप्रोच, प्रायोगिक दृष्टिकोन, कलेक्टिंग सिलेक्टिव्ह डाटा, निवडक माहिती संग्रहण. तर याचं करेक्ट जे आहे ते आहे रिअल लाईफ सिच्युएशन. फील्ड स्टडी म्हणजे तिथं आपण एखाद्या क्षेत्रामध्ये स्वतः जाऊन अभ्यास करत असतो किंवा त्याच्याशी निगडीत गोष्टी आपण अभ्यासत असतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे, वस्तुस्थितीशी निगडीत या गोष्टी असतात. नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द फॉलोइंग इज रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. खालीलपैकी एक जे आहे ते संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. आपल्याला माहिती आहे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत वेगवेगळे, तसेच संदर्भ सूची बिब्लिओग्राफी बनवण्यासाठी रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव काय आहे. आपले ऑप्शन्स आहेत एंड नोट, टर्टनाइट, कॉपीस्केप, वायपर. त्याचं आन्सर आहे एंड नोट. एंड नोट जे सॉफ्टवेअर आहे ते रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. हे रेफरन्स मॅनेज करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द डॅश डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. संशोधन लेखाचे सुरुवातीस लिहिलं जातं किंवा लिहिली जाते. काय लिहिलं जातं. रिसर्च आर्टिकलच्या पहिले लिहिलं जातं, सुरुवातीला लिहिलं जातं. आपले ऑप्शन्स आहेत समरी, संक्षेप, अब्स्ट्रॅक्ट, सारांश, सिनॉप्सिस, गोषवारा, प्रीफेस म्हणजे प्रस्तावना. त्याचं करेक्ट आहे सिनॉप्सिस, गोषवारा. सिनॉप्सिस जे आहे त्या रिसर्च आर्टिकलच्या समोर लिहिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, proposal that may provisionally serves as a starting point for further research is known as dash dash hypothesis. जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॅश डॅश गृहीतक असे म्हटले जाते. कसलं गृहीतक म्हटलं जातं. तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरलं जातं ते. आपले ऑप्शन्स आहेत वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग, नॉन डायरेक्शनल. त्याचं करेक्ट आन्सर ते आहे इंडक्टिव्ह. अनुमानात्मक पद्धतीचा हायपोथेसिस जे आहे ते तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च जर्नल्स विथ हाय डॅश डॅश आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. ज्या संशोधन पत्रिका उच्च त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारण समजले जाते. कोणत्या प्रकारचे रिसर्च जर्नल्स हाय प्रकारचे आहेत किंवा उच्च दर्जाचे आहेत असं आपण समजतो. आपले ऑप्शन्स आहेत इगन फॅक्टर, एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर, 10 स्कोर, 10%. त्याचा आन्सर आहे इम्पॅक्ट फॅक्टर. आपण मागे एक क्वेश्चन बघितला की इम्पॅक्ट फॅक्टर हा रिसर्च जर्नलच्या क्वालिटीबद्दल किंवा दर्जाबद्दल माहिती देतो.
म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते इम्पॅक्ट फॅक्टर आहे. रिसर्च जर्नल विथ अ हाय इम्पॅक्ट फॅक्टर आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी more important than those with lower ones. Next question, a dash dash is a short term intensive course for a small group emphasizing problem solving or learning newer techniques. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. कसं यापैकी कुठली गोष्ट अशी आहे जी अल्पकालीन असते पण सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्र आत्मसात करण्यास महत्त्व दिलं जातं. म्हणजे इथं आपल्याला एखादं शिक्षण मिळतंय असं यापैकी काय आहे. तर आपले ऑप्शन्स आहेत वर्कशॉप, कार्यशाळा, सेमिनार, चर्चासत्र, समर स्कूल, उन्हाळी वर्ग, रिफ्रेश कोर्स म्हणजे उजळणी वर्ग. त्याचं करेक्ट आन्सर आहे समर स्कूल, कारण छोटा कालावधी असतो आणि लहान मुलांच्या गटांचा किंवा लहान गटांचा इथे तंत्र नवीन नवीन आत्मसात केली जातात म्हणून आपण समर स्कूल, उन्हाळी वर्ग असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, वेल रिटन डॅश डॅश अट्रॅक्ट्स पोटेन्शियल रीडर्स अँड फॅलिसिटेट द कॅटलॉगिंग ऑफ रिसर्च रिपोर्ट इन अ इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. डॅश डॅश संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. असं काय आहे जे आपल्याला वाचकांना आकृष्ट करतं म्हणजे तेच वाचून लोकांना आकर्षित करतं. तर आपले ऑप्शन्स आहेत टायटल शीर्षक, समरी म्हणजे संक्षेप, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे सारांश, सिनॉप्सिस म्हणजे गोषवारा. त्याचं करेक्ट आहे सी ॲब्स्ट्रॅक्ट. सारांश जो काय आहे आपल्या संशोधनाचा सारांश जो असतो तो वाचून आपल्या वाचकांना आकर्षित करतो आणि संशोधन अहवालाची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करण्यासाठी मदत होते. तर ॲब्स्ट्रॅक्टमध्ये थोडक्यामध्ये माहिती दिलेली असते आपल्याला की काय काय रिसर्चमध्ये आहे म्हणजे करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रपोजल दॅट मे प्रोविशनली सर्व्ड ॲज अ स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरता येतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. जो प्रस्ताव एक प्रस्ताव आहे जो तात्पुरत्या स्वरूपात आपण एक आरंभबिंदू म्हणतो किंवा त्याला मध्यबिंदू किंवा एक सपोर्टिव्ह स्टेटमेंट ज्याला म्हणतो ते काय आहे. आपले ऑप्शन्स आहेत हायपोथेसिस गृहीतक, थेअरी सिद्धांत, मॉडेल म्हणजे प्रतिरूप, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. त्याचं काय आन्सर आहे ए हायपोथेसिस गृहीतक. गृहीतक जे असतं ते तात्पुरता आरंभबिंदू म्हणून आपण वापरतो आणि कन्क्लुजनमध्ये मग ते खरं आहे की खोटं आहे प्रूव्ह झालं की नाही हे आपण सांगत असतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ डॅश डॅश इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यू. आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. कशाचा. आपले ऑप्शन्स आहेत पाय चार्ट, टेबल, बार डायग्राम, डॉट प्लॉट. त्याचं करेक्ट आहे डी टेबल म्हणजे कोष्टक. तक्ता जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू दाखवता येते बिनचूकपणे आकडे दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक. एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल, न्यू टेक्स्टबुक. त्याचं आन्सर आहे रिव्ह्यू आर्टिकल. त्याच्यामध्ये आपल्याला खरी आणि विश्वसनीय माहिती प्राप्त होते म्हणण्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे गृहीतकाचे वैशिष्ट्य नाही. आपले ऑप्शन्स आहेत टेस्टेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्सिटी आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. त्याचं करेक्ट आहे सी. सोपं उत्तर आहे कारण बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परिकल्पनेमध्ये असतील तरच आपला रिसर्च चांगला होईल म्हणण्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी कॉम्प्लेक्सिटी. गुंतागुंत याच्यामध्ये असेल तर रिसर्च चांगला होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, द मीन अँड मीडियम ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 20 and 22 रिस्पेक्टिव्हली, देन द मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन विल बी. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि 22 आणि मध्यान अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक किती असेल असा आपला प्रश्न आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन्स आहेत 21, 16, 26, 11. करेक्ट आन्सर 26 आहे. ते कसं आलं आपण बघूया. ॲज पर द क्वेश्चन मीन 20, मीडियन 22 हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला मोड काढायचं आहे. तर मोड काढण्यासाठी हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे 3 × मीडियन मायनस 2 × मीन. तर त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं ऑप्शन जे करेक्ट आन्सर जे येतं ते 26 येतं. म्हणून आपलं ऑप्शन 26 जे होतं ते करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट
ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज. दुसऱ्याचे संशोधन आवश्यकते श्रेय न देता वापरणे यास काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत कॉपीराईट, प्लॅगरिझम, पब्लिकेशन, पेटंट. कुठलाही श्रेय न देता वापरतो त्याला प्लॅगरिझम म्हणजे वाङ्मय चौरी असं म्हणतात, म्हणजे वाङ्मयाची चोरी, साहित्याची चोरी असं याला म्हणतात. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन बी आहे, प्लॅगरिझम. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपेरिमेंटल रिसर्च RM2 प्रायोगिक संशोधनाचा हेतू हा असतो. काय असतं? ऑप्शन्स आहेत इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स, चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, डिस्क्राईब व्हेरिएबल्स, चलांचे वर्णन करणे, स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थेअरी, सिद्धांताच्या उपाययोजनेचा अभ्यास करणे, स्टडी ट्रेंड ॲनालिसिस, प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे. त्याचं आन्सर आहे ए, इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. प्रायोगिक संशोधन जिथे येतं तिथे कंट्रोल हा वर्ड किंवा व्हेरिएबल हा वर्ड नेहमी असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ए, इस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. चलांमधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रायोगिक संशोधनाचा हेतू मेन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर्स आर कॉल्ड ॲज. संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्स, डिलिमिटेशन्स, अझम्पशन्स, हायपोथेसिस. ऑप्शन आहे सी, अझम्पशन्स, गृहीतकं. म्हणजे जी गृहीतकं दिलेली आहेत की या परिस्थितीमध्येच आपलं संशोधन किंवा आपलं जे रूल आहे तो लागू होईल, ह्यालाच आपण गृहीतकं, अझम्पशन्स असं म्हणू शकतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्चर्स uses data of an earlier research paper and publishes a new research paper. This is डॅश डॅश. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे डॅश डॅश आहे. तर आपल्याला सेट एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला होता, आपण कन्फ्यूज झालो तर काय आन्सर द्यायचं याचं. आपले ऑप्शन्स आहेत इथिकल, अनइथिकल, परमिसेबल, प्रॉपर. तर इथे जर आपल्याला दिलं असेल की पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून संशोधन लिहितो ते इथिकल आहे, पण जर ती कुठलीही माहिती न देता त्याचं क्रेडिट त्याला न देता असं जर इथं मेन्शन केलं असतं तर ते अनैतिक म्हणजे अनइथिकल झालं असतं. पण इथे त्याचं सर काय आहे? परमिसेबल आहे, मान्य आहे. हे जे काय आहे ते मान्य आहे, कारण इथे कुठंच उल्लेख केलेला नाही की त्याला त्याचं श्रेय न देता. पण जेव्हा संशोधन करतो तेव्हा आपण त्याला श्रेय देत असतो, ते बिब्लियोग्राफी रेफरन्समध्ये ते मांडत असतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन सी आहे, परमिसेबल आहे, मान्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज सिनॉप्सिस ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. संशोधन प्रकल्प सारांश म्हणजे काय? तर सारांश म्हणजे संशोधन प्रकल्पातला सारांश म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. इट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ रिसर्च. हा संशोधनाचा ब्ल्यू प्रिंट आहे. इट कन्सिस्ट ऑफ प्लॅन ऑफ रिसर्च. यात संशोधनाच्या योजनेचा समावेश आहे. इट इज द समरी ऑफ फाइंडिंग्स ऑफ रिसर्च. हा संशोधनाच्या निष्कर्षाचा सारांश आहे. नन ऑफ द अबव वरीलपैकी काहीही नाही. त्याचे आन्सर आहे इट इज द समरी ऑफ फाइंडिंग्स ऑफ रिसर्च. संशोधनाच्या निष्कर्षांचा सारांश आहे. तर सिनॉप्सिस हा सारांश आहे निष्कर्षांचा जे आपल्याला मिळालेले आहेत रिसर्च केल्यानंतर. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रिपोजिशन्स इज नॉट ट्रू अबाउट रिसर्च. पुढीलपैकी कोणते प्रस्ताव संशोधनाबाबत खरे नाही? संशोधन प्रस्तावाबाबत खरे नाहीत. आपल्याला प्रश्न नेहमी नीट वाचायचा आहे, खरे आहे किंवा खरे नाही हे सांगायचं. आपल्याला इथे खरे नाही विचारलेलं आहे. आपले ऑप्शन्स आहेत इट इम्प्रूव्ज द क्वालिटी ऑफ टीचिंग. यामुळे अध्यापनाची गुणवत्ता वाढते, सुधारते. इट इज जॉयफुल, तो आनंददायक आहे. इट लीड्स टू फाइंडिंग सोल्युशन्स, त्यात तोडगा शोधतो. इट कंट्रीब्यूट्स टू सोशल प्रोग्रेस ऑफ कंट्री, हे एखाद्या देशाच्या सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देते. तर ऑप्शन्सपैकी बघायला गेलं तर सगळेच ऑप्शन बरे आहेत, पण खरं नाही ते म्हणजे बी, इट इज जॉयफुल, तो आनंददायक आहे. तो आनंददायक नाही असंही म्हणू शकत नाही. ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तो जॉयफुल त्याला वाटेल. पण बाकीचे 3 ऑप्शन बघता हे बी ऑप्शन जे आहे ते त्याच्याबद्दल खरं नाही आहे, म्हणून इथं करेक्ट ऑप्शन बी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेन रोल ऑफ रिसर्च इन एज्युकेशन. शिक्षणात संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत टू अपसर्च द वन्स सोशल स्टेटस, एखाद्याची सामाजिक स्थिती उंचावणे. टू इन्क्रीज वन्स जॉब प्रोस्पेक्ट, एखाद्याच्या नोकरीच्या संधी वाढवणे. टू ऑगमेंट वन्स पर्सनल ग्रोथ, एखाद्याची वैयक्तिक विकास वाढवणे. टू हेल्प अन ॲप्लिकंट इन बिकमिंग अ रिनोव्ड एज्युकेशनलिस्ट, अर्जदारास प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणे. ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन, अगदी करेक्ट ऑप्शन कुठलं वाटतं आपल्याला? तर डी, टू हेल्प अन ॲप्लिकंट इन बिकमिंग रिनोव्ड एज्युकेशन. तर याचं करेक्ट ऑप्शन डी आहे, कारण बाकीच्यापेक्षा हे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आपल्याला व्हॅलिड वाटतं आहे, जास्त इथिकल किंवा जास्त परफेक्ट वाटतं, म्हणून डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स आर कन्सिडर ॲज क्रिटिकल इन क्वालिटेटिव्ह रिसर्च. गुणात्मक संशोधनात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये गंभीर मानली जातात किंवा महत्त्वाची मानली जातात? आपले ऑप्शन्स आहेत कलेक्टिंग डेटा विथ द हेल्प ऑफ स्टँडर्डाइज रिसर्च टूल्स, डिझाईन सॅम्पलिंग विथ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स,
कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप इम्पेरिकल एव्हिडन्स, तळ टोक अनुभवजन्य पुराव्यासाठी डेटा करणे. गॅदरिंग डेटा विथ टॉप डाऊन सिस्टमॅटिक एव्हिडन्स. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे सी, कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप एम्पेरिकल एव्हिडन्स. तर गुणात्मक क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपल्याला एकदम तळापासून ते पूर्ण टोकापर्यंतची माहिती पुराव्यासह डेटा गोळा करावा लागतो, तेव्हाच ते एक व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह प्रकारचं रिसर्च तयार होतं. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाव इज रँडम सॅम्पलिंग्स हेल्पफुल. यादृच्छिक सॅम्पलिंग कसे उपयुक्त आहे. रिजनेबली ॲक्युरेट, अगदी अचूक. अँड इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत आहे. फ्री फ्रॉम पर्सनल बायस, वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे. दी ऑल ऑफ दी अबोव. त्याचं करेक्ट आहे ऑल ऑफ दी अबोव, कारण ते अगदी अचूक असतं. तसंच एक इकॉनॉमिकल म्हणजे कमी खर्चिक ही पद्धत आहे. तसंच पक्षपातीपासून मुक्त असतं. म्हणायचं करेक्ट ऑप्शन डी आलेलं आहे. सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायोरली रिक्वायर्ड. संशोधन अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कशाची पूर्वावश्यकता असते. आपले ऑप्शन्स आहेत डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन विकसित करणे. फॉर्मेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न तयार करणे. डिसाइडिंग अबाउट द डेटा ॲनालिसिस प्रोसिजर, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणे. फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहीतक बनवणे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं, तर रिसर्च प्रश्न शोधावा लागतो, समस्या शोधावं लागते, फॉर्म्युलेट करावं लागतं क्वेश्चन. तर म्हणून याचं कारण आहे बी, फॉर्मेटिंग अ रिसर्च क्वेश्चन इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. संशोधन अभ्यासासाठी खालील कशाची आवश्यकता असते, तर क्वेश्चनची आवश्यकता असते. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च. सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. ऑप्शन्स आहेत इट रिकग्नाइज नॉलेज ॲज अ पॉवर, हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखते. इट इज अ कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ एन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. इट एम्फसाइजेस पीपल ॲज अ एक्सपर्ट, हे तज्ज्ञ म्हणून लोकांवर भर देते. इट्स सोल पर्पज इज प्रोडक्शन ऑफ नॉलेज, त्याचा एकमात्र उद्देश ज्ञानाची निर्मिती आहे. त्यातलं कोणतं खरं चुकीचं आहे आपल्याला विचारलेलं आहे, तर ते पहिला ऑप्शन बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, पण चौथा जे ऑप्शन आहे त्याचा एकमात्र उद्देश म्हटलेला आहे. मग याचा एकमात्र उद्देश हा नाही, त्याचे अनेक उद्देश आहेत संशोधनाचे. म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे पार्टिसिपेटरी रिसर्चच्या संदर्भात. विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. गृहीतकांच्या चाचणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. आपले ऑप्शन्स आहेत इट इज ओनली अन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे केवळ वैकल्पिक गृहीते आहेत ज्याची चाचणी केली जाऊ शकते. इट इज ओनली द नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे केवळ शून्य गृहीतके आहेत ज्याची चाचणी केली जाऊ शकते. बोथ द अल्टरनेटिव्ह अँड नल हायपोथेसिस कॅन बी टेस्टेड, पर्यायी आणि शून्य गृहीतक दोन्ही चाचण्या केले जाऊ शकतात. बोथ द अल्टरनेटिव्ह नल हायपोथेसिस कॅनॉट बी टेस्टेड. तर गृहीतकाबद्दल चाचणीबद्दल करेक्ट आन्सर जे आहे याचं आहे बी, हे केवळ शून्य गृहीत आहे ज्याची चाचणी केली जाऊ शकते. इट इज द ओनली नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हे विधान इथे खरं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करेस्पॉन्ड टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणते संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाहीत. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्च इज नॉट पॅसिव्ह, संशोधन निष्क्रिय नाही. रिसर्च इज सिस्टमॅटिक, संशोधन पद्धतशीर आहे. रिसर्च इज नॉट प्रॉब्लेम ओरिएंटेड, संशोधन ही समस्या प्रधान नाही. रिसर्च इज नॉट प्रोसेस, संशोधन ही एक प्रक्रिया नाही. तर इथं आपल्याला विचारलेल्या वैशिष्ट्यांशी संबंधित कॅरेक्टर नाही. त्याचं आन्सर आहे ते आहे डी, रिसर्च इज नॉट प्रोसेस. रिसर्च ही प्रोसेस आहे पण इथे नॉट दिलेलं आहे म्हणून एक त्याचं ऑप्शन चुकीचं आहे, वैशिष्ट्य चुकीचं आहे म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू जज द डेप्थ ऑफ एनी रिसर्च. कोणत्याही संशोधनाच्या खोलीचा अंदाज कसा घ्यावा. डेप्थ रिसर्चची कशावरून आपण घेऊ शकतो किंवा मोजू शकतो. तर आपले ऑप्शन्स आहेत बाय रिसर्च टायटल, संशोधन शीर्षकावरून, बाय रिसर्च ड्युरेशन, संशोधनाच्या कालावधीवरून, बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, संशोधनाच्या उद्देशावरून, बाय टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च, खर्च, उद्देश, कालावधी आणि शीर्षक यापैकी कशावरून आपण अंदाज घेऊ शकतो. तर त्याचा आन्सर आहे सी, बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्स. ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत संशोधनाचे त्याच्यावरून त्याच्या खोलीचा अंदाज येऊ शकतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणती संशोधन पद्धत नाही. आपले ऑप्शन्स आहेत सर्वे, हिस्टॉरिकल, ऑब्झर्वेशन अँड फिलॉसॉफिकल. त्याचं आन्सर आहे डी, फिलॉसॉफिकल. तात्विक जे आहे ही रिसर्चची पद्धत नाही. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
सर्कल ग्राफ्स आर यूज टू शो, वर्तुळालेख दर्शवण्यासाठी वापरला जातो. काय दर्शवण्यासाठी? आपले ऑप्शन्स आहेत. हाव इज अ वन पार्ट रिलेटेड टू द अदर पार्ट, हाव वेरियस सेक्शन्स शेअर इन अ होल, हाव इज वन होल रिलेटेड टू अनदर होल, हाऊ आर व्हेरियस पार्ट्स रिलेटेड टू द होल. त्याचा आन्सर आहे डी, हाऊ आर व्हेरियस पार्ट्स रिलेटेड टू द होल. कारण आपण एका पाय चार्टमध्ये वेगवेगळे भाग दर्शवत असतो, म्हणजेच तिथे व्हेरियस पार्ट्स रिलेट करत असतो एका गोष्टीशी. जसं आपण जगामध्ये पाणी किती आहे, जसं पिण्यायोग्य पाणी किती आहे, वापरणारं पाणी किती आहे, किंवा खारं पाणी किती आहे, याचं वेगवेगळ्या पार्टमध्ये पाण्याशी संबंधित लावतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन डी येणार आहे. संपूर्ण भागाशी विविध भाग एक कसे संबंधित आहे हे ते दाखवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटेटिव्ह कंटेंट ॲनालिसिस डन मोर इन विच रिसर्च. गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिकतर कोणत्या संशोधनात केलं जातं? आपले ऑप्शन्स आहेत. नॅचरल सायन्सेस, नैतिकशास्त्र, सोशल सायन्सेस, सामाजिक शास्त्र, हिस्ट्री, झुओलॉजिकल, प्राणीशास्त्र. तर आन्सर आहे बी, सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये हे बाकीचे पण सब्जेक्ट येतात, म्हणून इथं करेक्ट आन्सर जे आहे ते बी आहे. सोशल सायन्सेस, सामाजिक शास्त्रामध्ये गुणात्मक प्रकारचं संशोधन जास्त प्रमाणात केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग्स वॉज एक्सपेक्टेड बाय द वर्ल्ड. संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जग मान्य करते. कोणत्या प्रकारच्या संशोधनाचं निष्कर्षाचं सामान्यीकरण जग मान्य करतं? तर आपले ऑप्शन्स आहेत. ॲक्शन, कृती, अप्लाइड, उपयोजित, बेसिक म्हणजे मूलभूत, कोरिलेशन म्हणजे सहसंबंध. करेक्ट आन्सर आहे बेसिक, मूलभूत. जसं न्यूटनचा जो लॉ आहे तो बेसिक रूल आहे, जो सगळ्यांनी जगमान्य केलेला आहे. जे संशोधन न्यूटननी केलं ते जगमान्य आहे, म्हणजे तर करेक्ट ऑप्शन सी आहे. बेसिक, मूलभूत संशोधन जे आहे त्याचे निष्कर्ष जे आहेत ते जगमान्य असतात. नेक्स्ट, आत्ताच आपण प्रश्नामध्ये बघितलं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज अन एक्झाम्पल ऑफ रिसर्च. कोणत्या प्रकारचा गुरुत्वाकर्षणाचा नियम हा कोणत्या प्रकारचा संशोधनाचं उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, ॲक्शन आणि हिस्टोरिकल. तर करेक्ट आपल्याला माहिती आहे बी, बेसिक, मूलभूत. मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं बेसिक, मूलभूत संशोधन म्हणजे जगमान्य असतं. जसं आपल्याला माहिती आहे न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो जगमान्य आहे, म्हणून तो एक बेसिक लॉ आहे, बेसिक रिसर्च आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च इन इंडिया ॲट प्रेझेंट लॅक्स एनी ऑफ द फॉलोइंग. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची कमतरता आहे? संशोधनामध्ये कुठली कमतरता सध्याच्या काळात आहे आपल्याला सांगायचं. आपल्या ऑप्शन्स आहेत. ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन, अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन, बेसिक रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन, हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे ऐतिहासिक संशोधन. तर कसं आहे बेसिक रिसर्च बरोबर आहे, जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरतीच आता खरे तर पुढचे शोध लागत आहेत. बेसिक संशोधनात, बेसिक म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये कमतरता आहे भारतामध्ये असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश द यूज ऑफ रिसर्च इज एव्हरलास्टिंग. डॅश डॅश संशोधनाचा उपयोग सर्वकालीन असतो. कुठल्या प्रकारच्या संशोधनाचा उपयोग सर्वकालीन असतो? याचा आन्सर तर आता तुम्हाला आलंच पाहिजे. आपले ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, ॲक्शन, ऑल ऑफ द अबोव. याचा आन्सर आहे बेसिक. मूलभूत संशोधनाचा उपयोग हा सर्वकालीन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश रिसर्च हॅज मेड ह्युमन लाईफ इझी इन अ रिअल सेन्स. संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखर झाले आहे. कोणत्या प्रकारच्या संशोधनामुळे मानवी जीवन सुखर झालेले आहे? आपले ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, ॲक्शन आणि सर्वे. तर आन्सर आहे अप्लाइड, उपयोजित. कारण हे या प्रकारचं संशोधन जे आहे ते मानवाला नवीन नवीन शोध लावण्यासाठी, म्हणजे शेतीमध्ये आपण जे धान्य उगवतो त्याच्यावर रिसर्च केला ते अप्लाइड रिसर्च होतं, उपयोजित संशोधन होतं. त्यामुळे नवीन नवीन माणसाला शोध लागत गेले आणि त्याच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत झाल्या, सुकर होत झालं जीवन. त्यामुळे म्हणजे याचं करेक्ट आन्सर बी आहे अप्लाइड, उपयोजित. Applied research has made human life easier in a real sense. Next question, dash dash research generalization findings is considered limited. dash dash संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. कोणत्या प्रकारचं संशोधन जे आहे ते मर्यादित मानले जाते? ऑप्शन्स आहेत कृती, ॲक्शन, अप्लाइड, उपयोजित, बेसिक, मूलभूत, सर्वे म्हणजे सर्वेक्षण. करेक्ट आन्सर आहे ॲक्शन. कृती संशोधन जे आहे त्याचं सामान्यीकरण मर्यादित मानलं जातं. त्याला लिमिट्स असतात, लिमिटेड त्याची मर्यादा असते असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, थेअरी फॉर्मेशन इज द डॅश डॅश गोल ऑफ रिसर्च. सिद्धांत निर्मिती डॅश डॅश संशोधनाचे ध्येय आहे. कोणत्या? आपले ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल अँड ॲक्शन. त्याचं करेक्ट आन्सर आहे बेसिक, मूलभूत. एक बरोबर आहे. वेगवेगळे सिद्धांत फॉर्म होतात जेव्हा आपण नवीन शोध लावतो, बेसिक शोध लावतो, त्याच्यामध्ये सिद्धांत निर्मिती होत असते, म्हणून याचं करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश रिसर्च इज एक्सटेन्सिव्ह. डॅश डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचे असते. कोणत्या प्रकारचे संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते? आपण बघतोय की ऑप्शन्स वेगवेगळे सेम येत आहेत, पण प्रश्न किती वेगवेगळे येतात असंही आपल्या एक्झाममध्ये होऊ शकतं, म्हणून आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतले
की ऑप्शन्स सेम आहेत पण त्याचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत. डॅश डॅश रिसर्च इज एक्सटेन्सिव्ह, डॅश डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचं असतं. आपले ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, ॲक्शन आणि हिस्टोरिकल. तर कसं आहे बेसिक मूलभूत प्रकारचं जे रिसर्च आहे ते व्यापक स्वरूपाचं असतं. जसं आपण बघितलं की न्यूटनचा लॉ जगमान्य आहे, व्यापक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द स्टडी प्रॉब्लेम फेसिंग दिनेश कुड बी द सब्जेक्ट ऑफ रिसर्च. दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा टिंबटिंब संशोधनाचा विषय होऊ शकतो. कोणते आपले ऑप्शन्स आहेत ॲक्शन, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल, बेसिक. ऑप्शन करेक्ट आहे ॲक्शन म्हणजे कृती समस्या, कारण ही एक समस्या आहे, त्याला सोडवण्यासाठी तत्काळ आपल्याला ॲक्शन घ्यावे लागेल, संशोधन त्याच्यावर करावं लागेल, म्हणून हा ॲक्शन रिसर्चचा विषय होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग अप्रोचेस शुड बी प्रोमिनंट इन गेटिंग अ रिसर्च डिग्री. संशोधनात्मक पदवी मिळवणे यामध्ये खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा. म्हणजे संशोधन पदवी मिळवणं यामध्ये काय हेतू असावा तुमचा, हे प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत पोझिशन, रेप्युटेशन, स्थान, प्रतिष्ठा, रिस्पेक्ट म्हणजे आदर, मनी पैसे, रिसर्च, विजन. तर याचं करेक्ट आहे डी. ऑब्वियस आहे, रिसर्च विजन असण्यासाठी आपण संशोधन करतो किंवा संशोधन पदवी आपल्याला मिळायला पाहिजे, हा आपला प्रमुख दृष्टिकोन असावा, म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द कंट्रीब्युशन ऑफ इंडियाज 5-year प्लॅन्स इन फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इज अ सब्जेक्ट ऑफ डॅश डॅश रिसर्च. संशोधनातील पंचवार्षिक योजनांची कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. कोणत्या प्रकारचा आपले ऑप्शन्स आहेत हिस्टॉरिकल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टॉरिकल अँड एक्सपेरिमेंटल. करेक्ट आन्सर आहे सर्वे अँड हिस्टॉरिकल, कारण आधी झालेली घटना आहे, पंचवार्षिक योजना ज्या आधी झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा म्हणून ती हिस्टॉरिकल आहे, पण त्यांचा सर्वे पण करायचा आहे की कुठल्या वर्षी किती काय झालं होतं याबद्दल सर्वे पण करायचा म्हणून हे सर्वे पण असणार आहे, म्हणायचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन हिस्टॉरिकल रिसर्च डॅश डॅश इज नॉट अ प्रायमरी सोर्स. ऐतिहासिक संशोधनामध्ये हा डॅश डॅश प्राथमिक स्रोत नाही. आपले ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी काय एक स्रोत नाही आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत कॉइन्स, सुप्रीम कोर्ट डिसिजन, कॉपर प्लेट, टेक्स्टबुक्स. तर याचं कसं आहे टेक्स्टबुक्स. टेक्स्टबुक्स त्या लिहिलेल्या असतात किंवा एखाद्या संस्थेने तयार केलेले असतात, म्हणून हा जो आहे तो प्राथमिक स्रोत होऊ शकत नाही. इथे जे बाकीचे 3 ऑप्शन्स आहेत ते प्रायमरी स्रोत आहेत ऐतिहासिक संशोधनाचे. नेक्स्ट क्वेश्चन, हिस्टॉरिकल रिसर्च एक्झामाइन्स द ऑथेंटिसिटी ऑफ डॉक्युमेंट्स बाय. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा व अधिकृतता डॅश डॅशमधून तपासली जाते. कशामधून आपले ऑप्शन्स आहेत इंटरनल ट्रीटमेंट्स, आंतरिक चिकित्सा, एक्सटर्नल ट्रीटमेंट्स, बाह्य चिकित्सा, एक्सटर्नल अँड इंटरनल, आंतरिक बाह्य चिकित्सा, कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रीटमेंट्स, सर्वस्पर्शी चिकित्सा. त्याचा कसं आहे बी एक्सटर्नल ट्रीटमेंट. बाह्य चिकित्सेने ऐतिहासिक संशोधनामध्ये ही कागदपत्रे किंवा खरेपणा अधिकृतता तपासली जाते, म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द रिसर्च चूजेस द टूल्स ऑफ डेटा कलेक्शन अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग. संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशावरून अनुसरून निवडतो. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्च ओपिनियन, गायडिंग फीडबॅक, रिसर्च ऑब्जेक्टिव्स, रिसर्च हायपोथेसिस. त्याचं करेक्ट आहे सी. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह संशोधनाची उद्दिष्ट असतात त्याच्यावरून आपण टूल्स डेटा कलेक्शनचे पद्धती निवडत असतो, म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन, गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम अ पर्सन हु इज नॉट डायरेक्ट विटनेस टू द इन्सिडेंट्स इज अ सोर्स ऑफ डॅश डॅश हिस्टॉरिकल रिसर्च. घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश डॅश स्रोत आहे. कसा स्रोत आहे आपले ऑप्शन्स आहेत प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी, सेकंडरी आणि सर्टिफाईड. त्याचं करेक्ट आहे ते आहे सेकंडरी, कारण तो प्रत्यक्ष डायरेक्ट विटनेस नाही आहे, त्याने कोणाकडून तरी ऐकलं आहे त्याच्यानंतर ती माहिती आपल्याला मिळते, म्हणजे तो सेकंडरी सोर्स ऑफ डेटा कलेक्शन आहे. त्याचं करेक्ट आन्सर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कार्बन 14 मेथड इज रिलेटेड टू द हिस्टॉरिकल रिसर्च बाय. कार्बन 14 या पद्धतीने ऐतिहासिक संशोधनात डॅश डॅश मीमांसेशी संबंधित आहे. कशाशी. ऑप्शन्स आहेत एक्सटर्नल, इंटरनल, इंटेरियर अँड एक्सटेरियर, ऑल ऑफ द अबोव. त्याचा आन्सर आहे एक्सटर्नल, बाह्य. त्याच्यावरून कार्बन 14 या पद्धतीने आपण किती वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत ते शोध लावू शकतो किंवा त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो, म्हणण्याचं करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स कॅन एक्सप्लेन द नेचर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. खालीलपैकी कोणत्या संज्ञाद्वारा ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. ऑप्शन्स आहेत लॉजिट्युडनल, उदग्र, एकरेषीय, क्रॉस सेक्शनल, इंटेन्स अँड इटॅलिक, परफोटेड, नन ऑफ दिस. त्याचं आन्सर आहे ए. लॉजिट्युडनल, उदग्र, एकरेषीय प्रकारच्या गोष्टीमुळे संज्ञेद्वारे ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल, कारण इतिहासामध्ये क्रॉनॉलॉजिकली आपण त्याचा अभ्यास करत असतो, म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
अनकंट्रोल ऑब्झर्वेशन इज अ फीचर ऑफ डॅश डॅश रिसर्च. अनियंत्रित निरीक्षण डॅश डॅश संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. कुठल्या संशोधनामध्ये अनकंट्रोल्ड रिसर्च केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं? तर ऑप्शन आहे हिस्टॉरिकल अँड एक्सपेरिमेंटल, एक्सपेरिमेंटल अँड सर्वे, सर्वे अँड हिस्टॉरिकल, बेसिक अँड हिस्टॉरिकल. करेक्ट आन्सर आहे सर्वे अँड हिस्टॉरिकलमध्ये अनकंट्रोल ऑब्झर्वेशन केलं जातं, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतः ऑब्झर्वेशन कशाचं करायचं असतं, ऑलरेडी असलेल्या डेटाचं ऑब्झर्वेशन करायचं असतं, म्हणून ह्याच्यामध्ये अनकंट्रोल ऑब्झर्वेशन हे फीचर आहे. मग याचा ऑप्शन आपल्याला सी मिळालेला आहे. नेक्स्ट, द रिसर्चर्स नीड टू हॅव अ हाय लेवल ऑफ इन्साइट अँड थिंकिंग ॲबिलिटी टू ॲनालाइज इन्फॉर्मेशन ऑफ डॅश डॅश रिसर्च. टिंबटिंब संशोधनात माहितीच्या विश्लेषणासाठी संशोधकाची अंतर्दृष्टी व विचारक्षमता उच्च कोटीची असणे आवश्यक आहे. कोणत्या संशोधनामध्ये विचारक्षमता उच्च कोटीची असणे आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टॉरिकल, ॲक्शन. तर आन्सर आहे हिस्टॉरिकलमध्ये, कारण ते ऑलरेडी घडून गेलेलं असतं, त्याचा अभ्यास करणं आपल्याला प्रत्यक्ष आपण तिथं नसतो, जो डेटा मिळतो त्यातून आपल्याला अभ्यास करून मग आपल्याला त्याचा निष्कर्ष काढावा लागतो, म्हणून इथं आपल्याला विचारक्षमता उच्च कोटीची असावी लागते, अंतर्दृष्टी चांगली असावी लागते, म्हणून याचं ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ रिसर्च पेपर, एक शोध निबंध काय असतो किंवा त्याबद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? आपले ऑप्शन्स आहेत इज अ कंपायलेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑन टॉपिक, एखाद्या विषयावरील माहितीचे संकलन. कंटेन्स ओरिजिनल रिसर्च ॲज अ डीम्ड बाय द ऑथर, लेखकाद्वारे मानले जाणारे मूळ संशोधन आहे. कंटेन्स पियर रिव्ह्यू ओरिजिनल रिसर्च और इव्हॉल्युशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय द ऑथर्स, कॅन बी पब्लिश इन अ मोर दॅन वन जर्नल. त्याचं कसं जे आहे ते आहे सी, कंटेन्स पियर रिव्ह्यूड ओरिजिनल रिसर्च और इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय द ऑथर्स, पुनरावलोकन केलेले मूळ संशोधन किंवा इतरांनी केलेल्या संशोधनाचे मूल्यांकन समाविष्ट असतं रिसर्च पेपरमध्ये, म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स, भूतपूर्व पोस्ट वास्तविक संशोधन म्हणजे काय? एक्स पोस्ट फॅक्टो काय आहे ते सांगायचं आपल्याला. ऑप्शन्स आहेत द रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर द इन्सिडेंट्स, द रिसर्च इज कॅरिड आउट प्रायर टू द इन्सिडेंट्स, the research is carried out along with the happening of an incident, the research is carried out keeping in the mind the possibilities of incidents. ऑप्शन्स असे दिलेले आहेत आपल्याला की घटना घडून गेल्यानंतर करतात, की घटना घडायच्या आधी करतात, की घटना घडते आहे आणि त्यासोबतच हे रिसर्च केलं जातं, आणि दुसरं आहे की आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे, मनात धरायचं आहे आणि मग त्याची पॉसिबिलिटी लिहून मग तो रिसर्च करायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, द रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर द इन्सिडेंट. घटनेनंतर हे संशोधन करण्यात येतं, म्हणून ह्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असं म्हणतो, म्हणून करेक्ट ऑप्शन आपल्याला ए मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द रिसर्च दॅट एम्स ॲट इमिजिएट ॲप्लिकेशन इज, तत्काळ अर्ज करण्याच्या उद्देशाने हे संशोधन केलं जातं. कोणतं संशोधन आहे तर आपले ऑप्शन्स आहेत ॲक्शन रिसर्च, एम्पेरिकल रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च अँड फंडामेंटल रिसर्च. त्याचं करेक्ट आहे ए, ॲक्शन रिसर्च. तात्काळ अर्ज करण्याचा म्हणजे तात्काळ लागू करण्याच्या उद्देशाने हे संशोधन आपण करत असतो, म्हणून इथं करेक्ट आन्सर आहे ए, ॲक्शन रिसर्च इज एम्ड ॲट इमिजिएट ॲप्लिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं विधान ओळखा. आपले ऑप्शन्स आहेत अ हायपोथेसिस इज मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स ॲज स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन. A hypothesis is a basis of reasoning without any assumptions of its truth. Hypothesis is proposed explained for the phenomenon. Scientific hypothesis is a specific theory. The correct आहे डी, सायंटिफिक हायपोथेसिस इज अ सायंटिफिक थेअरी. वैज्ञानिक परिकल्पना एक वैज्ञानिक सिद्धांत आहे, हे करेक्ट आन्सर. याच्यातलं चुकीचं विधान आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन्स जे आहेत, विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड इथिकल इफ इट, संशोधनास नैतिक मानले जात नाही जर ते काय असेल, याच्यापैकी ऑप्शन्सपैकी कुठलं जर असेल संशोधन तर ते नैतिक मानलं जाणार नाही. आपले ऑप्शन्स आहेत ट्रायज टू प्रूव्ह द पर्टिक्युलर पॉईंट, एखादा विशिष्ट मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. डज नॉट इन्श्युअर प्रायव्हसी अँड एनॉमिनिटी ऑफ द रिस्पॉन्डंट, गोपनीयता आणि प्रतिवादीची निनावीपणाची खात्री देत नाही. डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली, इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड, फार उच्च दर्जाचे नसेल तर. त्याचं करेक्ट आहे बी, जर तो प्रायव्हसी आणि एनॉमिनिटीची खात्री देत नसेल रिस्पॉन्डंटला तर तो संशोधन नैतिक मानलं जात नाही, अनैतिक मानलं जातं, म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॉन्फरन्सेस आर मीन फॉर, परिषद डॅश डॅशसाठी आहेत. कशासाठी असतात परिषद? आपले ऑप्शन्स आहेत मल्टिपल टार्गेट ग्रुप्स, ग्रुप डिस्कशन, शोकेसिंग न्यू रिसर्च. त्याचं करेक्ट आहे डी, ऑल ऑफ द अबोव. या सगळ्यासाठी आपण कॉन्फरन्सचा उपयोग करू शकतो किंवा कॉन्फरन्स या सगळ्यासाठीच वापरली जाऊ शकते.
घेतली जाते. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. खालीलपैकी कोणत्या सॅम्पलिंग पद्धती ह्या संभाव्यतेवर आधारित आहेत. ऑप्शन्स आहेत कॉन्व्हिनियंट सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. करेक्ट आन्सर आपण लास्ट पण एक क्वेश्चन बघितला, पण वेगळा क्वेश्चन होता ना, ऑप्शन्स वेगळे होते, इथे ऑप्शन्स वेगळे आले आहेत. त्याचं करेक्ट आहे डी स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. स्तरीकृत नमुना जो आहे तो प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगवर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिसर्च टूल. फॉलोइंगपैकी कोणते संशोधन साधन आहे. ग्राफ, लिस्ट्रेशन, क्वेश्चनायर, डायग्राम. तर यापैकी करेक्ट आहे सी क्वेश्चनायर. प्रश्नावली जी आहे ते डेटा कलेक्शनचा टूल म्हणून आपण वापरतो, त्यानुसार आपण डेटा कलेक्ट करत असतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्कशॉप आर मेन फॉर. कार्यशाळा डॅश डॅशसाठी आहेत. गिविंग लेक्चर्स, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स, शोकेस न्यू थेअरीज, हँड्स ऑन ट्रेनिंग्स आणि एक्सपिरियन्स. तर कार्यशाळा म्हणजे तिथे आपण नवीन काहीतरी शिकवतो किंवा शिकवण्यासाठी ती कार्यशाळा घेतली जाते. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन काय असणार आहे डी हँड्स ऑन ट्रेनिंग, एक्सपिरियन्स. प्रशिक्षण अनुभवावर हात देण्यासाठी किंवा प्रशिक्षणासाठी कार्यशाळा ही वापरली जाते किंवा वर्कशॉप्स घेतले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि आजच्या आपल्या सेशनचा एपिसोडचा हा शेवटचा प्रश्न आहे. 100वा, अ स्मॉल स्केल ट्रायल रन ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट इज नोन ॲज. एखाद्या विशिष्ट घटकाची लहान प्रमाणात चाचणी धाव काय म्हणून ओळखली जाते. आपले ऑप्शन्स आहेत पायलट टेस्टिंग, प्री टेस्टिंग, लॅब एक्सपेरिमेंट, बोथ ए अँड बी. ऑप्शन तर करेक्ट आहे डी बोथ ए अँड बी. तर लहान प्रमाणात जी चाचणी घेतो, धाव चाचणी ज्याला म्हणतात, त्याला पायलट टेस्टिंग किंवा प्री टेस्टिंग असं दोन्हीमधून काहीही म्हणू शकतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला डी मिळालेलं आहे. ए आणि बी दोन्ही ऑप्शन्स इथे करेक्ट आहेत. अशा प्रकारे आपण रिसर्च मेथोडॉलॉजी टॉपिकचे क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत. यापैकी आपल्याला प्रश्न येणार आहेत, आलटून पालटून प्रश्न येतील. कधी ऑप्शन्समध्ये जे ऑप्शन्स होते त्यातून प्रश्न येईल, कधी प्रश्नांमधून आपल्याला नवीन ऑप्शन्स मिळतील. पण ज्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन येतील त्यातले 3 ते 4 क्वेश्चन्स तुम्ही सहजपणे या व्हिडिओ थ्रू सॉल्व्ह करू शकता. असंच आपल्याला कंटिन्यू स्टडी ठेवायचं आहे एक्झाम क्रॅक करण्यासाठी. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट.